आता मला वाटायला लागलं की मी त्या ठिकाणी हरलो लोक मी तिथे हरलो नव्हतो तर मी तुमच्यासोबत राहिलो. तुमच्यात म्हणजे काँग्रेससोबत राहिलो आणि काँग्रेससोबत राहून मला बाहेर जावं मला बरं झालं मी शिर्डीच्या लोकसभा निवडणुकीत हरलो, नाहीतर मला काँग्रेससोबत राहावं लागलं असतं आणि मी बाहेरच असतो, आत जाता आलं नसतं, असं विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. बाळासाहेब विखे पाटलांनी आपल्याला शिर्डीला बोलावलं, पण हरवण्यासाठी किंवा निवडून आणण्यासाठी हे आपल्याला माहीत नव्हतं. मात्र काही प्रचारामुळे शिर्डीची निवडणूक हरल्यामुळे आपण शिवसेना भाजपसोबत गेलो, असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. सांगलीमध्ये आयोजित सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. आणि चौथ्यांदा बाळासाहेब विखे पाटील साहेबांचं म्हणणं होतं की आठवले तुम्ही इकडे या, शिर्डीला या. शिर्डीला या म्हणजे काय हरवण्यासाठी आहे की निवडून आणण्यासाठी आहे की मला माहित नव्हतं. बाळासाहेबांना असं होतं की त्या नगर ही जागा द्या, राष्ट्रवादीच्या कोट्यातली नगर जागा ही बाळासाहेब विखे पाटील यांना घ्या आणि त्यांची जागा कोपरगावची आता जी आहे ती जागा आठवली ना त्या म्हणून तिथे पवार साहेबांना अनेक वेळेला भेटली होती. राष्ट्रवादीने सांगितलं की आम्ही आमची जागा सोडणार आणि माझं तिकीट अचानक शेवटी ते एक दिवस अगोदर जाहीर करण्यात आलं आणि उभा राहिलो, पण त्या ठिकाणी माझ्यासोबत सगळे होते. पण माझ्याबद्दल असा विचार करण्यात आला की आठवडे निवडून आले तर मी म्हणालो बाळासाहेब विखे पाटील साहेब 7 वेळा निवडून आले होते आणि मला तुम्ही आता निवडून आणलं तर मी 7-8 वेळेला मी थोडा झाला ठीक आहे निवडणूक झालं ठीक आहे. आता मला वाटायला लागलं की मी त्या ठिकाणी हरलो लोक मी तिथे हरलो नव्हतो तर मी तुमच्यासोबत राहिलो. तुमच्यात म्हणजे काँग्रेससोबत राहिलो आणि काँग्रेससोबत राहून मला बाहेर जावं मला त्यामुळे गाडी हरल्या म्हणतो. मी शिवसेना भाजपसोबत गेलो 2012च्या विधान DMCच्या निवडणुकीमध्ये.